हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या फुल ब्लॉगमध्ये आपण बघूया घरचे काय काय करताय आणि बघू आता आजचा दिवस कसा जातो आणि कसा नाही. काय करताय आंटी? मला पोळ्या चालू आहे. पोळ्या चालू आहे का? चला आता पोळ्या चालू आहे आणि त्या तिकडे भाजी शिकते. बापरे, चिकनची भाजी. मी तर आज घरात थांबतच नाही. मग भाऊने आत्ताच आंघोळ करी. नुसतं उशिरा उठतो आमचं पोरग. पहिले चांगला होता. मीच उशिरा. अरे हा, मी पण उशिरा उठलो मित्रांनो. ते बघा, त्याचं आत्ताच ऑपरेशन झालंय. त्याला काय झालं होतं, कोंबडीने चोच मारली होती. तिची पप्पी घेतली होती बघा. कुठं याही ते ओठावर पप्पी घेतली होती. त्याचं ओठ हे झालं होतं. तर मग आता आम्ही ती पप्पी काढली दवाखान्यात जाऊन. आणि बिबट्याचं काय बाबा, बिबट्या काय आमचा हेच फोनच पाहत राहतो. आमची नवीन हेअरस्टाईल कशी वाटली तुम्हाला? तेरा तो गेम करना पडेगा. तेरा गेम थांबते, कुत्र्यात देऊन टाकतो त्याला वापिस. मग कुठं सोडून देईन मी. आणि आमच्या मोठ्या काकू करताय आता भाकरी आम्हाला खायसाठी. चुलीवरच्या भाकरी गायच खूप भारी लागता, आम्हाला खूप आवडताय. आणि आमचे मोठे काका काकूला कंपनी देऊ लागले, मदत करताय. सांगू लागले ते मास्टर शेफ आहे, सांगू लागले कसं करायचं कसं नाही. आणि हे इकडे काय चालू आहे? ही मानसी बकऱ्याच्या पिल्लूला घेऊ लागली. हे नवीन पिल्लू झाले गायज आमच्या बकरीला. हिचं नाव काय? बबली. हिचं नाव बबली ठेवलं. आणि हा बंटी खाली. बंटी आम्ही बांधून ठेवलं बंटीला. आमचं बंटी पण बघा. कुठं फिरतो तो हे बघा आमचं बिचारा बंटी. अरे बंटी. बंटी बंटी पळाला. बंटी पळाला आमचा. आता भाजी वगैरे करते काकू. आणि आमच्या बिबट्याला एवढी बघा, आता मस्त मसाला पाहूनच तोंडाला पाणी सुटलं गायज माझ्या. बाबा बघा कशी भाजी उडाली माझ्या हातावर, चटका लागतो. आपण नंतर झाल्यावरच घेऊ भाजी. मटन चुलीवरचं मटण करताय स्पेशल. तुम्हाला हे लोक खाऊन दाखवतील, मी तर नाही दाखवू शकत कारण की मी खात नाही. तुम्हाला आवडतं का चुलीवरचं मटन? आम्ही ती काही येड्यावानी पाहू राहिलो काकूला काय करू राहिली काय नाही, काय काय टाकते त्याच्यामध्ये स्पेशल. नवीन कुत्रे आहे गाईज आमच्याकडं, जर्मन शेपर्ड. हेच नाव आहे वाटतं, मला पण माहित नाही. हो वाव. हे बघा गाईज, नवीन कुत्र आमच्या बकरीने पण पिल्ले दिलं. काय नाव तुझं? बाबा. आणि ह्या इकडे आमचे बाबा काहीतरी करताय, बकऱ्यांना दावा वगैरे करताय वाटतं. आणि गायज माझी हेअरस्टाईल तुम्हाला कशी आवडली कशी नाही, कारण की मी केस वाढू लागलो. आता काहीतरी नवीन करायचंय मला. हेअरस्टाईल बदलून घेऊया, खूपच भारी दिसू लागली ती. मला नजर वगैरे लागेल त्याच्या पहिले आपण हेअरस्टाईल बदलून घेऊया आता. चला मित्रांनो, हेअरस्टाईल तर मी चेंज केली आहे माझी नॉर्मल वाली. आणि आता चला आमची वजन मोजूया सगळ्यांचं. चला आता शेल वगैरे टाकणं चालू आहे. आमच्या छोट्या भाऊचं भात 16 किलो. भात फक्त 16.05. एक किलोनी वाढलं, थोडस वाढलं. आता गोड पिल्याचा नंबर उजेडाचं काय? अरे पण त्या मशीन बरोबर आहे का भाऊ? झालं 1 किलो कमी. किती? 51 वजन आहे त्याचं. आणि आता बघूया बापरे, आता 80चं जास्त असणार आहे भाई. 48. नाही तू ये ना, मी कॅमेरा पकडायला. अरे तू ये ना. मी सगळ्यात शेवटी करतो. बाई माझं 45. तर मित्रांनो आता बाजूला गोले तू सेल गेले काय माझं थोडं. छप्पन ऑरा जादा आहे माझा. 1 किलो वाढलं. उभं राहा. चला आता आमच्या मोठ्या काकूचं मोजूया किती आहे किती नाही. 50-60. रानो उभं राहा तुम्ही. काय माहिती कमी असेल ते. 60. किती आहे? पाय खाली घ्या वहिनी, इकडचा पाय इकडे घ्या. 59. मोठ्या अंकल जवळ घेऊया, बघूया किती आहे किती नाही. किती आहे पाय रे? किती? 60 आहे का? 60 किलो गाईज. म्हणजे माझ्याहून फक्त 3 किलोनी मोठं. चला आता आंटीचं भाऊ किती वजन आहे? किती आहे? 50 59 आहे.
नाही आंटी नाही वाढलं. मला वाटलं हे घालेले वाढले. नाही नाही काय तुमच्या दोघांचं सेम भरलं वाटतं 60-60. दोघांचं 60-60 भरलं. आता पाहू बिबट्या डॉन. आमच्या घरच्या बिबट्याचं किती वजन आहे पाहू आता. गाईज बिबट्या 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 70 किलोचा बिबट्या आमच्याकडे. 70 किलोचा. 70 किलोचा बिबट्या गाईज. तिथं मोजलं 55 जागी घरी. चला आता माझं बी मोजून घेऊ परत. तो गाइस आज टिल्लू डॉन का वजन वेट हम चेक करने वाले हैं. 57 गाइस. 57. आशीर्वाद देतो बिबट्याला मी आता. सुकड्या वजन वाढू. चला आता आमच्या घरातल्या डुग्गू डॉनचा वजन पाहू आपण. किती आहे? 51. नाही गड्या याचं वाढलंच नाही. गाऊन फ्रेंड्स कुठे तुमचे? ते काय पोळ्या करताय? गाऊन फ्रेंड्स पोळ्या करू लागले गाईज. शेरू मित्रांनो तुम्हाला माहिती का बिबट्या कोणचं बिस्किट खातो? हे बघा कसं लपून बसला अडोंगी. आंटी का हसू लागल्या कारण की आंटीला माहिती बिबट्याला कोणते बिस्किट आवडत्या. चला आता तुम्हाला दाखवतो कोणते बिस्किट खातो तो. चहा घेतोय मी फक्त. चहा घेतोय का? बिस्किट लपलेच आहे. बिस्किट दिले मला. हे बघा आमचा अरे त्याला तिकडे घे रे बाबा. मी घाबरतो ना माहित नाही तुला. त्यांची चहा पिणं चालू आहे. मोठ्या आंटीची झाली आणि आता छोट्या आंटी ठेवताय वाटतं गरम गरम. छोट्या अंकलला. छोट्या अंकल मधल्या अंकलला. काय मोठ्या अंकलला ठेवताय चहा. आणि चला आता जाणार आहे आम्ही शॉपिंग करायला. आम्हाला पण यायचं आंटी. शिल्पायला जायचं होतं आम्हाला. तुम्ही चालला ना मग? जाऊन आले ते. जाऊन आले. बाप गाईस आम्हाला नाही झालं. पिल्या आपल्याला नाही नेलं सेल पाहायला. गाइस ये तो बहुत गलत काम हो गया. जान तो चाय पी लेता हो. मित्रांनो इथे ड्रॉइंग कलेक्शनचा एक व्हिडिओ शूट करायला लागलो आता. तुम्हाला तो उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. माझ्या भावाची आणि माझी ड्रॉइंग कलेक्शन कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन नाही म्हणताना आम्ही एकमेकांना फक्त दाखवू लागलो. बिबट्या घाबरला नाही यार काय आमचा. रात्र झाली होती. सगळे आम्ही फिरायला आलो होतो पाय मोकळा करायला. जेवण झालं होतं आणि आता चाललो घरी वापस. आग होती लय. कुडून कुडून पाणी निघतं ना. काय काय सांगू तुला. तुला इस्त्री वगैरे करणं चालू आहे आता. आंटी कपड्याच्या घड्या करू लागल्या आता इस्त्री झाल्यावर. नाही घडी गेलेले काय उलटे झालेले सरळ करू राहिले. उलटे झाल्यावर सरळ करताय. आजच उतले ते. आता आणि आमचे बिबटे भाऊ काय करू राहिले. डोकं खाजवत आहे. त्यांना खूप टेन्शन आलं गाईज. काय चाललं आता. तिकडे पाहिजे ना. टेलर तुम्हाला टेलर बाई सांगू का कोण आहे गाईज. चला गाईज आता थंडी खूप वाढली आहे. थंडी खूप वाढली आहे आणि थंडीमध्ये गोष्ट येते व्हॅसलीन लावायची. चला आता व्हॅसलीन लावूया कारण की गाल वगैरे पण खूप उलतात. माझे तर आधीच खूप उरलेत. आता लावूया. मस्त वाटतं राव. पप्पा वाढले तेल लावतात. ते 2-4 थेंब. अरे असं सोडून घे. अरे तोंडाला बी लावून येते ते. हाताला बी चोळ. बिबट्या म्हणजे चला आता बिबट्याने पण लावलं. बघा त्याचा चेहरा बघा तुम्ही त्याचा. ये देखो हमारा येड़ा भैया. ये टिल्लू
टिल्लू भैया कहते सब इसको चिढ़ाते हैं टिल्लू टिल्लू। देखो हमारा येड़ा भैया रहता है कभी ये टिल्लू टिल्लू भैया कहते हैं सब इसको चिढ़ाते हैं टिल्लू टिल्लू। बिबट्याने झडप मारली आणि फोन घेऊन घेतला. आणि चला बाय बाय, आता भेटूया आता पुढच्या व्लॉग मध्ये.